सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम आपल्या नजरेस पडत असेल, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. तामिळनाडूचा सध्याचा सत्ता संघर्ष पाहता मला का कुणास ठाऊक 2018 सालच्या त्या दाक्षिणात्य सरकार सिनेमाची आठवण येते. विजय राघवन नावाचा तो अभिनेता होता. तो कशा प्रकारे आमदार बनतो, त्याच्या पक्षाचा दुसरा आमदारही असतो, म्हणजे दोन आमदारांच्या जीवावर हा अभिनेता त्या चित्रपटामध्ये तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनतो. आता हे सारं चित्रपटांमध्येच शोभतं खरं पाहता. अगदी नायक चित्रपट पाहिला असेल अनिल कपूरचा, अमरीश पुरीचा. हे सारं कथानक सारं काही चित्रपटांमध्येच व्यवस्थित वाटतं, खऱ्या आयुष्यात त्याला स्थान नसतं. आता विचार करा, 108 आमदार निवडून आणलेला TVK नावाच्या पक्षाचा तो विजय थलापती आज वाट पाहतोय कधी आम्हाला राज्यपाल बोलावतील. 108 आमदार म्हणजे 108 नव्या चेहऱ्यांना निवडून आणलेला हा विजय थलापती, त्याच्या नावातही विजय आहे, पण त्याला राज्यपालांची वाट पाहावी लागत आहे. आता तुम्हाला 2 ते 3 महत्वाचे मुद्दे इथे मी आजच्या ह्या व्हिडिओत समजावून सांगणार आहे. एक म्हणजे डिलिमिटेशन आणि आजच्या ह्या तामिळनाडूच्या सत्ता संघर्षाचा कसा थेट संबंध आहे हे तुम्हाला पटवून सांगेल. त्यानंतर महाराष्ट्रापासून कसे इतर राज्य बोध घेत आहेत हेही तुम्हाला सांगेल. म्हणजे अगदी पहा तुम्ही, ममता दीदींनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी नकार दिला. त्यांना माहिती आहे, चांगलंच माहिती आहे, 15 वर्ष मुख्यमंत्री राहिले, त्यांना चांगलेच नियम माहिती आहेत. पण त्यांना हेही कळतंय की कोर्टामध्ये ज्यावेळेस आपल्या केसेस येतील त्यावेळेस समजा त्या 90 लाख मतदारांची नावं काढली त्यांचं, किंवा 14 लाख ज्यांच्या केसेस, ज्यांच्या सुनावण्या पेंडिंग होत्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समोर, त्यांच्या केसेस, या सर्वांवर जर समजा काही पॉझिटिव्ह रिझल्ट लागला तर मात्र आपण स्वतःहून दिलेला राजीनामा हा स्टॅटस को एंटाय करण्यासाठी विरोधात असेल. त्यामुळे आपण राजीनामा दिलेला नाही, आम्हाला द्यायला मजबूर केलं गेलेलं आहे. बघा कशा प्रकारे ही राज्य महाराष्ट्रातून शिकतायत. दक्षिणेतल्या अभिनेत्याने विजय थलापतीने तेच केलं. जर आम्हाला तुम्ही बोलावलं नाहीत, 108 आमदारांना म्हणजे सर्वात मोठ्या पक्षाला बोलावलं नाही, तर माझे 108 आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील. म्हणजे कशा प्रकारे भविष्यात कोर्टात गेल्यानंतर आम्हाला बोलावलं न गेल्यामुळे आमच्या 108 आमदारांनी त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा राजीनाम्याचा वापर केला आणि त्यांनी त्या 108 जागा मोकळ्या केल्या. या सगळ्या गोष्टींची कुठं ना कुठतरी एक नोंद होत असते, लक्षात घ्या. त्यामुळे भावनिकता एक चालू होईल. तामिळनाडूतल्या लोकांमध्ये एक भावनिक वातावरण तयार होईल. भविष्यात ज्यावेळेस 108 आमदार राजीनामा देतील त्यामुळे तिथे भविष्यात पुनर्निवडणुका लागतील, कदाचित त्या राज्यातल्या निवडणुकाही रद्दबातल होतील. या सगळ्यानंतर पुन्हा ज्यावेळेस विजय थलापती पुन्हा निवडणुकांना सामोरा जाईल त्यावेळेस मात्र तो 108 वर थांबलेला नसेल. नक्कीच आजही तुम्ही पाहिलात तर जवळपास 42 ते 43 ठिकाणी विजय थलापतीच्या पक्षाला अगदी 1000 ते 5000च्या आसपासचं मतदान आहे, ज्या मतदानामुळे त्यांचा पराभव झालेला आहे. कित्येक ठिकाणी 100 ते 150 मतांमुळे सुद्धा विजय थलापतीचे उमेदवार पडलेले आहेत. तामिळनाडूमध्ये सध्या काय चाललंय, 234च्या असेंब्लीमध्ये 118चा आकडा हा कुणाकडेच नाही. विजय थलापतीकडे 108 आहेत, काँग्रेसचे 5 आहेत. अशा प्रकारे 113 आमदारांचं संख्याबळ या दोघांकडेही आहे. यांना 5 आमदारांची आवश्यकता आहे. सध्याच्या तामिळनाडूमधले एकमेकांचे कट्टर जानी दुश्मन असले 2 पक्ष, DMK आणि AIDMK अन्नाद्रमुक, या दोनही पक्षांकडे मिळून 106च्या आसपास आमदार आहेत. पण हे दोनही पक्ष जर कधी एकत्र आले तर मात्र भविष्यामध्ये तामिळनाडूची जनता दोघांनाही धडा शिकवेल. कारण ह्या दोघांचेही फॉलोअर्स हे फार वेगळे आहेत, दोघांचेही चाहते हे फार एकमेकांच्या अगदी कडक उलट टोकाचे आहेत. पण सध्याचं राजकारण काहीच सांगू शकत नाही. हे 2 पक्ष एकमेकांच्या जवळ येत आहेत की काय, अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहतोय. बरं, त्याच सोबत जे इतर छोटे मोठे पक्ष आहेत त्या पक्षांची नावं तुम्हाला सांगतो. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस हा TVK बरोबर गेलेला आहे, पण PMK नावाच्या पक्षाकडे 4 जागा आहेत जो NDAचा भाग आहे. म्हणजे 106 हे दोघांची प्लस जर झाली DMK AIDMKची तर हे 4 त्यांच्यामध्ये मिळून आणखी एक छोटा पक्ष आहे. छोटा पक्ष म्हणण्यापेक्षा स्वतः BJPचा आहे. BJPकडे 1 आमदार आहे. म्हणजे जवळपास यांच्याकडे होणाऱ्या आमदारांची संख्या 6 + 5 = 11, म्हणजे यांना 7 आमदारांची कमी आहे. समजा ह्यांनी सरकार स्थापनेसाठी तशा प्रकारचा दावा केला आणि TVKकडे काँग्रेसच्या 5
पण त्याच सोबत जे इंडिया आघाडीचे घटक आहेत ते असे पक्ष मी तुम्हाला सांगतो. व्हीसीके नावाचा पक्ष आहे, सीपीआय नावाचा पक्ष आहे आणि सीपीएम नावाचा म्हणजे कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष सीपीआय आणि व्हीसीके अशा ह्या 3 पक्षांकडे मिळून 6 आमदार आहेत. 118चा आकडा सहज पार होतोय. पण विषय हा आहे की सध्याच्या घडीला तामिळनाडूमध्ये भाजपाचा 1 आमदार आहे. किती? 1 आमदार. 1 आमदार असलेल्या पक्षाचा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, 1 आमदार असलेल्या पक्षाचा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हा सर्वात मोठ्या पक्षाला तिथे सरकार स्थापनेसाठी बोलावत नाही. म्हणजे गोव्यामध्ये तुम्ही जर पाहिला असाल, गोव्यामध्ये ज्यावेळेस मागच्या निवडणुका झाल्या होत्या, काँग्रेसचे 8 आमदार कशा प्रकारे फोडले गेले आणि थेट भाजपाला आमंत्रण सरकार स्थापनेसाठी केलं गेलं होतं. सर्वाधिक आमदार निवडून आलेला पक्ष हा 2ऱ्या स्थानावर येऊन बसला आणि सर्वात कमी ज्याला नाकारलं तो 1ल्या स्थानावर येऊन बसला. अनेक घटना देशाच्या राजकारणात घडतायत आणि त्याच गोव्यासारख्या राज्यातनं आलेला हा राज्यपाल तिकडे एकेकाळी आमदार राहिलेला, वनमंत्री राहिलेला, अनेक भाजपाच्या पदांवर राहिलेला हा माणूस आज तामिळनाडूमध्ये कशी आपली काशी करतोय तुम्ही पहा. त्यांनी काय केलं? अजूनही 118 आमदार असेल तर मला तुम्ही पत्र आणून दाखवा, त्यालाच मी बोलवेल, अशा प्रकारची एक अट घातली. राज्यपाल खरंच असं करू शकतात का? नैतिकता काय सांगते? नैतिकता सांगते सर्वात मोठ्या पक्षाला तुम्ही सरकार स्थापनेसाठी बोलवा, त्याला एक विशिष्ट मुदत द्या, त्या मुदतीमध्ये त्यांना सरकार स्थापनेसाठी बहुमताला सिद्ध करण्यासाठी सांगा. पण ह्या गोष्टी न करता तुम्ही थेट 118 आमदारांचं पत्र मागवत आहात. हा घटनात्मक तुम्हाला अधिकार तरी आहे का? म्हणजे यालाच मी डिलिमिटेशनशी कसं जोडतो पहा. 1 आमदार असलेला पक्षाचा एक राज्यपाल अख्ख्या जनतेने निवडून दिलेल्या 108 आमदार असतील किंवा इतर 5-6 आमदार असतील, या सगळ्यांना मिळून कसा अडकवतोय पहा. मागच्याही वेळेस एम के स्टॅलिन यांच्या सरकारने राज्यपालांच्या विरोधात कोर्टात गेले होते की रिझनेबल टायमिंगच्या आतमध्ये हे विधेयकांवर सह्या करत नाहीत. त्यामुळे आम्ही बहुमतात असलेल्या सरकारने जी विधेयकं मंजूर केली आहेत, जे बिल मंजूर केलेत ते पास होत नाहीयेत आणि त्यामुळे आम्हाला राज्यकारभार चालवता येत नाहीये. लक्षात घ्या. आता डिलिमिटेशन नंतर काय होणार? ही असलीच माणसं म्हणजे दक्षिण भारताने ज्या नाकारलेल्या भाजपाला ज्या प्रकारे हे उत्तर भारताच्या जीवावर आपलं सरकार स्थापन करतील केंद्रामध्ये, जिथे दक्षिण भारताची गरजच राहणार नाही. तुम्हाला मी एक थोडकी आणि एक धक्कादायक माहिती सांगतो बघा. जर डिलिमिटेशन झालं तर संपूर्ण दक्षिण भारतात 56 खासदार वाढतात. कर्नाटकात 28चे 42 होत आहेत म्हणजे 14 वाढतायत. तामिळनाडूत 39चे 59 होत आहेत म्हणजे 20 वाढतायत. आंध्र प्रदेशात 35चे 38 होत आहेत म्हणजे 3 खासदार वाढतायत. तेलंगणाचे 17चे 26 होत आहेत म्हणजे 9 वाढतायत आणि केरळमध्ये 20चे 30 होत आहेत म्हणजे 10. अशा प्रकारे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या सर्व राज्यात मिळून 56 खासदारांची भर पडते. पण तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. फक्त 2च राज्य घ्या उत्तरेतली, मी बाकीची राज्य सोडून दिली. साधं उदाहरण, उत्तरेमध्ये एकट्या उत्तर प्रदेशचे 80 जागांच्या 125 जागा होतात. म्हणजे जवळपास 45 खासदार एकट्या उत्तर प्रदेशमध्ये वाढणार आहेत आणि बिहारमध्ये 40चे 62 म्हणजे 22 जागा वाढणार आहेत. म्हणजे या 2 राज्यांचेच मिळून जवळपास 70. इतर तुम्ही राज्य सोडूनच द्या उत्तर भारतातली, झारखंड सारखी असतील किंवा इतर हिंदी भाषिक पट्टा असेल. मग अशा या खासदारांच्या जीवावर तुम्ही देशामध्ये राज्य करायचं आणि दक्षिण भारताचं महत्व संपवून टाकायचं, याच गोष्टीसाठी यांना विरोध आहे. 1 आमदार असलेला म्हणजे तामिळनाडूमध्ये 1 आमदार असलेला पक्ष आज सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर घेऊन यायच्या होत्या. डिलिमिटेशन असेल किंवा महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष या सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे माझी तरी एक मनातून अशी इच्छा आहे, बघा हे अशा प्रकारचं गणित कदाचित भविष्यात इथे जुळू शकतं. विजय थलापती असतील, काँग्रेस असतील, हे दोघे जर एकत्र आले त्यांना 5 आमदारांची आवश्यकता असते. पण कुठलंही सरकार अगदी काठावर कधीही नसावं. म्हणजे 118 आहे तर 118च आमदारांना घेऊन तुम्ही चालणार. म्हणजे जे छोटे पक्ष आले त्यांचं तुम्ही बाजार वाढवणार, म्हणजे त्यांचा घोडा बाजार तुम्ही वाढवणार. त्याचसोबत सीपीआय, सीपीएम आणि जो दुसरा आहे व्हीएफके नावाचा जो पक्ष आहे, या व्हीसीके माफ करा, या तिघांना जर घेतला तर 6 आमदारांची भर पडते. आणि त्याच सोबत आता हे किती शक्य आहे माहित नाही, पण टीव्हीके आणि डीएमके या दोनही पक्ष, टीसीके आणि डीएमके या दोनही पक्षांनी
जो सगळ्यात मोठा 108 आमदारांचा पक्ष आहे, दोनही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात प्रचार केलेला आहे. पण तरी सुद्धा तामिळनाडूच्या हितासाठी डीएमके आणि विजय थलापतीचा पक्ष हे दोन जर पक्ष खरंच एकत्र आले तर एक भरभक्कम सरकार तामिळनाडूमध्ये पुनर्प्रस्थापित होऊ शकतं. आणि भाजप धार्जिण्या एआयडीएमकेचा जो एनडीएचा पार्ट आहे, एआयडीएमकेला सत्तेपासून तुम्ही बाहेर ठेवा. ज्या दिवशी एआयडीएमके सत्तेमध्ये येणार डीएमकेच्या मदतीने, म्हणजे समजा उद्या ह्या पक्षाला त्यांनी टीव्हीकेला बाजूला ठेवलात, ज्या दिवशी एआयडीएमके सत्तेमध्ये येणार त्या दिवशी भाजपा तिथे सत्तेमध्ये आलेला असणार आणि भाजपच्या नकाशामध्ये तामिळनाडूला ते स्वतःच्या राज्याचा रंग देणार. अशा प्रकारे आता आमच्याकडे तामिळनाडू सुद्धा आलेला आहे, एक आमदार, पण तरी सुद्धा अख्खा एआयडीएमके आणि डीएमके यांच्या मदतीने आमचा एक आमदार मंत्रीपदी जाणार आणि भाजपाचं तिथे सरकार आलेलं आहे, भाजपच्या एनडीएचं सरकार आलेलं आहे. अशा प्रकारे डीएमके सुद्धा एनडीएचा भाग बनवायला हे लोक मजबूर करणार. त्यामुळे सध्या राहुल गांधींनी या सगळ्यामध्ये कशा प्रकारे पुढाकार घेतील, काँग्रेस कमिटी जी नॅशनल लेवलची काँग्रेस कमिटी या संदर्भात काय विचार करते, या सगळ्या गोष्टी बघणं अतिशय इंटरेस्टिंग असेल. पाहूयात. पण ह्या डीएमकेला जो इंडिया आघाडीचा भाग आहे त्याला वेगळं ठेवू नका. एआयडीएमके याला बाहेरच ठेवणं हे कायम फायद्याचं राहील. डीएमके, टीव्हीके, त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके या सर्व पक्षांनी मिळून एकत्र येऊन आपलं सरकार, मजबूत सरकार तामिळनाडूमध्ये स्थापन करावं, हीच मला वाटतं देशभरातल्या तमाम देशप्रेमींची मी म्हणेन भावना आहे. अंधभक्तांची नाही, देशप्रेमींची भावना आहे. महाराष्ट्रातून ही राज्य धडा घेत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षातनं, शिवसेनेच्या ह्या सगळ्या प्रकारातनं ही राज्य शिकतायत. हेही काही थोडकं नसेल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.